आणि त्या अनुषंगाने कालच्या सत्रामध्ये जो धुंदुककारी आहे त्याचा जन्म झाला, गोकर्ण परमात्म्याचाही त्या ठिकाणी अवतार झालेला आहे. खऱ्या अर्थानं गोकर्ण परमात्मा त्या ठिकाणी, गोकर्णजी त्या ठिकाणी यात्रा करण्यासाठी, जगातील सर्व तीर्थ फिरण्यासाठी त्या ठिकाणी निघून गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, महान महान जे आपले तीर्थ सांगितलेले त्या तीर्थामध्ये त्या ठिकाणी स्नान करू लागले. आणि त्या ठिकाणी, कारण जीवनामध्ये सत्संगाशिवाय विवेक जन्माला येत नाही. विवेकच आत्म्याचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पुत्र सांगितलेला आहे. पण इकडे जो धुंदुककारी होता हा द्रव्य सुख व काम सुखामध्ये त्या ठिकाणी आता गुंतू लागलाय. नवे नवे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच विषयामध्ये त्या ठिकाणी अडकला. कारण हे पंच विषय आपल्या माणसाला त्या ठिकाणी त्रास देतात. विचार करण्यासारखी फार मोठी गंमत आहे. या ठिकाणी विचार केला पाहिजे. या 5 विषयामध्ये एक एक पशु पक्षी त्या ठिकाणी मारला जातो. शब्द विषयामध्ये त्या ठिकाणी कोणाच्या हाती न सापडणारं हरिण त्या ठिकाणी सापडलं जातं. ज्या वेळेला हरणाला पकडायचं असतं त्यावेळेला जो शिकारी आहे तो बासरी वाजवतो आणि